काही लोक अशी असतात ना, जी नेहमी उशिरा येतात आणि स्वतःचं काम अगदी शिताफीने इतरांवर ढकलतात. हा 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 टोमणा माझ्यासाठी होता का? नाही नाही. पण यातूनच ना आपल्या आजच्या या सखोल चर्चेची अचूक ओळख होते. आज आपण आपल्याकडे असलेल्या नोंदींवरून एका अत्यंत लाडक्या म्हणीचा वेध घेणार आहोत. ती म्हणजे लेख बोले सुने लागे. नक्कीच. आणि आपला उद्देश फक्त सासू सुनेच्या मालिकांमधल्या कटकटींवर बोलणे हा नाहीये. हो, बरोबर. तर ही म्हण म्हणजे भारतीयांची संवादाची एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम कशी बनली आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. एक्झॅक्टली. म्हणजे या म्हणीचा उगमच मुळी एका भारी गोष्टीतून झालाय. अशी एक गोष्ट सांगितली जाते की एका घरात एक खूप चांगली पण थोडी आळशी सून होती. आळशी म्हणजे नक्की कशी? म्हणजे सकाळी उठायला उशीर करायची आणि मोबाईल तर हातातून खालीच पडायचा नाही. आता सासूबाईंना हे सगळं दिसायचं, पण थेट बोललं तर घरात वाद होणार हे नक्की होतं. साहजिक आहे. मग सासूबाईंनी काय केलं? त्यांनी सकाळी 10 वाजले तरी सून उठली नाही, तेव्हा थेट सुनेला काहीच न बोलता लहान नातवाला जवळ घेतलं आणि म्हणाल्या की बाळा, काही लोक ना सूर्य डोक्यावर आला तरी उठत नाहीत. बापरे. आणि नातू तर बिचारा निष्पाप असतो. तो लगेच म्हणाला असेल की आजी, तू आईबद्दल बोलतेस का? अगदी तेच. बस तेवढ्यात आतल्या खोलीतून आणि स्वयंपाकघरातून भांड्यांचा आवाज यायला सुरुवात झाली. सुनेला बरोबर समजलं. हा हा भारीच. माझ्या मते हा प्रकार म्हणजे अंधारात गोळी चालवायची, पण ती नेमक्या लक्ष्यावरच लागणार याची खात्री असण्यासारखं आहे. उत्तम उपमा आहे ही. आणि अंधारात गोळी चालवण्याचं मुख्य कारण असं की उजेडात नेम धरला तर समोरच्याला गोळी लागताना दिसेल. हो, म्हणजे रक्ताचे डाग आपल्याच अंगावर उडतील. बरोबर. म्हणजेच थेट बोललं तर घरात उगीच महाभारत सुरू होईल. पण एका अर्थी हा प्रकार थोडा पॅसिव्ह अग्रेसिव्ह नाहीये का? म्हणजे थेट न बोलता समोरच्याला मानसिक त्रास देण्यासारखा आहे. हो आहे ना. मग लोक असं थेट का बोलत नाहीत? घरात भांडण नको म्हणून का? इथेच समाजशास्त्र येतं बघ. पाश्चात्य देशांच्या तुलनेत आपलं भारतीय समाजजीवन हे हाय कॉन्टेक्स्ट कल्चरमध्ये मोडतं. हाय कॉन्टेक्स्ट कल्चर म्हणजे नक्की काय? म्हणजे आपल्याकडे ना थेट कन्फ्रंटेशन किंवा भिडण्याची भीती असते. थेट बोललं तर समोरच्याला राग येईल आणि नाती बिघडतील अशी धास्ती असते. अच्छा, म्हणजे नाती तुटू नयेत म्हणून ही शक्कल लढवली जाते तर? हो, त्यामुळे लोक हा इनडायरेक्ट मार्ग निवडतात. सामाजिक सलोखा टिकवून आपला मुद्दा पोहोचवण्याचं हे आपलं एक हिडन टॅलेंट आहे. खरंय. आणि हेच सूत्र आजच्या डिजिटल युगात आणि आधुनिक कॉर्पोरेट जगात कसं रूप बदलून आलंय हे पाहणं खरोखर रंजक आहे. हो ना. आता ऑफिसमध्ये एखादा कर्मचारी उशिरा आला की बॉस थेट त्याला न ओरडता सगळ्यांसमोर टोमणा मारतो. म्हणजे काय म्हणतो? बॉस म्हणतो की काही लोकांना मंडे म्हणजे संडे वाटतो बहुतेक. आणि तो उशिरा आलेला कर्मचारी लगेच लॅपटॉप उघडून एकदम सिरियस चेहरा करून कामाला लागतो. अगदी बरोबर. आणि मित्रांमध्ये सुद्धा हे होतं. बिल द्यायची वेळ आली की वॉशरूमला जाणारे मित्र असतातच. हा हा हा. आणि व्हॉट्सअप स्टेटस तर याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. अरे ती तर विचारूच नकोस. स्टेटस असेल की काही लोक बदलत नाहीत, फक्त त्यांचा फायदा बदलतो. आणि कोणी विचारलं कोणाबद्दल लिहिलंय, तर उत्तर येतं की ज्याला लागू होईल त्याने समजून घ्यावं. हा लेख बोले सुने लागे चा एकदम डिलीट अवतार आहे. हो ना. आणि भारतीय आईच्या टोमड्यांची तर बातच वेगळी आहे. अरे इथेच खरी गंमत येते. आई जेव्हा म्हणते ना की काही लोक लाल टी शर्ट घालून सकाळी 11ला उठून फ्रीजमधला आईस्क्रीम संपवतात, तेव्हा ती कुणाचं नाव घेत नसते. हा हा. पण घरात तसं एकच प्राणी असतो. हो. आणि सगळ्यात मोठा अलर्ट म्हणजे जेव्हा ती म्हणते की मी कुणाचं नाव घेत नाही. हे वाक्य आलं की समजून जायचं पुढचं पूर्ण भाषण तुमच्यावरच आहे. नक्कीच. थोडक्यात सांगायचं तर नात्यात कटुता न आणता आपला मुद्दा समोरच्याच्या जिवारी लावण्याची ही एक कलाच आहे. हो. आपण सर्वांनीच कधी ना कधी हे तंत्र नक्कीच वापरले आहे. हा आपल्या संस्कृतीचा आणि दैनंदिन संवादाचा एक अत्यंत अविभाज्य भाग बनला आहे. म्हणूनच ही सखोल चर्चा ऐकणाऱ्यांनी हा विचार नक्की करायला हवा की आपल्या आजूबाजूला किंवा घरात असा इनडायरेक्ट टोमणे मारण्यात एक्सपर्ट कोण आहे. आणि जाता जाता या चर्चेचा शेवटही आपण एका क्लासिक पद्धतीनेच करूया. हो नक्कीच. काही लोक ही चर्चा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण ऐकतात, पण ह्यातून काहीच शिकत नाहीत. बाकी ज्यांना लागू होईल त्याने समजून घ्यावं.